नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे मार्च आणि एप्रिलच्या हप्त्या संदर्भामध्ये. तुमच्या ज्या कमेंट मला आता येत आहेत त्या अशा आहेत की ताई आम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाहीये, हे वितरण आज चालू झाले का? आता आज म्हणजे आज आहे 18 मे आणि 18 मेला मार्च आणि एप्रिलचा हप्त्याचं वितरण चालू आहे का, अशा ज्या कमेंट आहेत ना, तर आत्ता या क्षणाला जेव्हा हा व्हिडिओ मी शेअर करत आहे त्यावेळेपर्यंत तरी हे वितरण चालू झालेलं नाही. पण एक लक्षात घ्या, आपण आज आणि उद्या 2 दिवस या वितरणाची वाट पाहणार आहोत. जर त्यांनी सरकारकडून जर डीबीटी लावलेली असेल आणि त्यांच्याकडनं जर हे वितरण अर्धवट झालं असेल, अर्धच वितरण झालं असेल, तर नक्कीच हे वितरण होणार आहे. फक्त ह्याच्यावर आणखी कुठलीही ऑफिशियल माहिती आलेली नाही. पण ज्या कमेंट येत आहेत त्याच्या अंतर्गत समजलं मला की जवळपास आतापर्यंत 25 ते 30% महिलांना आपल्या मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आला नाही. आता ह्याच्यामध्ये मला अजून दुसऱ्या ज्या कमेंट आहेत ना, त्या पण खूप महत्वाच्या कमेंट आहेत बरं का. बऱ्याच महिलांना मार्च महिन्याचा हप्ता आलेला आहे पण एप्रिलचा आलेला नाहीये. मग ह्याचा अर्थ असा आहे की हे वितरण अर्धवटच झालेलं आहे. जर तुम्हाला मार्च हप्ता आलाय तर एप्रिलचा पण यायला पाहिजे होता ना, कारण सगळ्या जेवढ्याही महिलांना वितरण झालंय ना त्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला आहे. 2 हप्ते आलेले आहेत, बरोबर. मग ज्या महिलांना मार्च हप्ता आला आहे त्या महिलांना एप्रिलचा हप्ता का नाही आला? बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांना मार्च हप्ता आलाय. माझ्याकडे कमेंट पण आहेत, माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण त्या महिला आहेत. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की ताई आम्हाला मार्च हप्ता आलाय पण एप्रिल आला नाही. ह्याचा अर्थ असा आहे की हे वितरण मग अर्धवटच झालेलं आहे, बरोबर ना. कारण मार्च हप्ता आला मग एप्रिल का नाही आला? त्याच्यामुळे हे वितरण होण्याची दाट शक्यता आहे सध्या तरी. पण अजून वितरण चालू झालं नाही. पण आज उद्या आपण बघूया हे वितरण चालू होतं का. आता आज आहे सोमवार, बरोबर. आता शनिवार तर माझ्या माहितीप्रमाणे वितरण झालं नाही. फक्त 1-2-4 कमेंट होत्या मला 1 वाजेपर्यंत की ताई आम्हाला हप्ता आलाय म्हणून. आता असू शकतं की त्यांना पहिल्या दिवशी 15 तारखेला वितरण झालं असेल पण 16 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील, काही तर टेक्निकल प्रॉब्लेममुळे. पण माझ्या माहितीप्रमाणे जी माहिती मला आहे ना त्याच्यामध्ये तर मला नाही वाटत आहे की शनिवारी वितरण झालंय आणि रविवारी तर पूर्ण वितरण बंदच होतं. आता शनिवार रविवार 2 दिवस वितरण बंद होतं, पण आज आहे सोमवार, आज आहे चालू तारीख, बरोबर. त्यामुळं बँकेकडे पण थोडासा लोड असणार कारण 2 दिवस सुट्टी होती बँकेला. मग आता आज संध्याकाळी बघूया आपण. जसं मागचे जे वितरण झाले आपले 12, 13, 14, 15 4 दिवस 4-5 दिवस जे काही वितरण झालं ना, ते शक्यतो संध्याकाळी किंवा दुपारी झालेलं आहे, बरोबर. तर आपण आज बघू की संध्याकाळी हे वितरण चालू होतंय का. वितरण चालू झाल्यावर आपल्याला 100% समजणार आहे. कारण आपण काय केलं माहितीये का, आपण एक असा ग्रुप बनवलाय ना ज्याच्यामध्ये जवळपास आतापर्यंत 250 महिला जॉईन झालेल्या आहेत, ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलाच नाही. फेब्रुवारीचा हप्ता आला होता, केवायसी पण केलेली आहे, तरी त्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही. अशा 250 महिला आत्ता माझ्या ग्रुपमध्ये जॉईन आहेत. तो ग्रुप मी रात्रीच केलेला आहे. आता 2-3 दिवसामध्ये जर हे वितरण नाही झालं तर मग मी झूम मीटिंग घेणार आहे त्या सगळ्यांची आणि मग तिथे मला कळेल की काय एक्झॅक्ट प्रॉब्लेम झाला, कशामुळे यांना हप्ता नाही आला, त्यांच्याशी बोलल्यावर. आता असं मी थोडंसं काम करत आहे कारण का आता माझ्याचकडे जवळपास 250 ते 300 महिला आपल्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्या रात्रीच ग्रुप केल्यावर की त्यांना हप्ता आला नाही. याचा अर्थ असा आहे की मग बरोबर आहे, जवळपास मी जसं सांगतेय की बऱ्याच महिलांना वितरण झालेलं नाहीये मार्च आणि एप्रिलचं, बरोबर. आता आज मात्र 18 मेला आपण बघूया. आज 18 मे, उद्या 19 मे, आपण 2 दिवस हे वाट पाहणार आहोत वितरणाची. पण मी सरकारला या ठिकाणी नक्कीच विनंती करणार आहे, जर हे वितरण अर्धवट झालेलं आहे तर हे वितरण परत जे आहे ते चालू करावं आणि वितरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. कारण बऱ्याच महिला आहेत ज्यांना मार्च हप्ता आलाय पण एप्रिल हप्ता आला नाही आणि बऱ्याच अशा महिला ज्या मार्च आणि एप्रिल दोन्ही हप्ते आले नाहीत. तर मला असं वाटतं हे वितरण सरकारने परत चालू करायला पाहिजे आणि ज्या महिलांना मार्च एप्रिलचा हप्ता आला नाही किंवा ज्यांना मार्चचा हप्ता आलाय त्या सगळ्यांना हा हप्ता यावा, हीच विनंती या व्हिडिओच्या अंतर्गत मी सरकारला करते. असं झालं नाही पाहिजे की अर्ध्या महिलांना हप्ता आलाय, अर्ध्या महिलांना हप्ता आला नाही. आता त्या सारखं कमेंट करत आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे त्यांनाही खूप गरज आहे. आता गरज तर सगळ्यांना असते, तिथे कुठे आपल्याला डाऊट नाही. पण तात्काळ हे वितरण चालू करावं हीच सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करते. खूप लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाही. आता काहीतरी टेक्निकल कारण असेल, डीबीटीचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. जसं सांगितलं होतं की यावेळेस डीबीटीची प्रणाली जी होती ती खूप वेगळ्या पद्धतीने लावली होती. अगोदर ज्यांना अगोदर हप्ता यायचा त्यांना नंतर उशिरा आलेला आहे आणि यावेळेस केवायसी केल्यामुळे केवायसीची दुरुस्ती केल्यामुळे त्या महिलांना वितरण लवकर झालंय. त्यामुळं यावेळेस ती केवायसीची दुरुस्ती केल्यामुळे पण संख्या जी आहे म्हणजे महिलांची, पात्र महिलांची, ती जास्त झाली आणि त्या महिलांना हा हप्ता गेलाय. बाकीच्या महिलांना जो हप्ता आला नाही ना, माझ्या माहितीप्रमाणे 25 ते 30% महिलांना हप्ता आला नाही. तर त्या महिलांना सुद्धा हे वितरण होणं खूप गरजेचं आहे
आता आज उद्या परवा ह्या 2-4 दिवसामध्ये बघू आपण 2-3 दिवसामध्ये हे वितरण होतं का. आपल्याला अजूनही या वितरणाची आशा आहे की 2-4 दिवसामध्ये हे वितरण होईल. पण आज संध्याकाळी पण बघू आपण वितरण चालू होतंय का. वितरण चालू झालं की माझा व्हिडिओ तुम्हाला नेहमीप्रमाणे सगळ्यात अगोदर येणार आहे. काळजी करू नका. आलं का लक्षात. तर हीच एक माहिती होती की आता आज वितरण चालू आहे का त्या संदर्भात. बाकी सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे. KYC संदर्भात 2 व्हिडिओ शेअर केलेले आहेत. अवश्य तो व्हिडिओ पहा. खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा आपले KYCचे. परत परत माहिती दिली नाही. तुमच्याच कमेंट आल्या होत्या. त्या कमेंटवरती मी KYCची माहिती दिलेली आहे. तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.